आयुष्यात प्राप्त होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टीबद्दल आपण दुःख करत बसण्यापेक्षा त्या गोष्टीला कशाप्रकारे सामोरं जावं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून दिलं. ते म्हणतात की आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, आयुष्यामध्ये अनेक संकटं येतात. मग त्याला आपण दोष देण्यापेक्षा त्याच्यावर जर मार्ग काढला, त्या संकटांचा सामना करण्यासाठी जर आपली विचार प्रक्रिया चालू ठेवली, बुद्धी जर चाबीत ठेवली, तर आपल्याला ते संकट देखील फार हलके आणि सोपे वाटायला लागतात. त्यासाठी गरज काय आहे तर कुठेतरी आपली एक श्रद्धा किंवा निष्ठा ह्या ईश्वरावर आणि परमेश्वरावर असली पाहिजे. जर चांगलं झालं तर त्या ईश्वरामुळं आणि वाईट झालं तर त्या ईश्वरामुळं, ही जर भावना जर आपण ठेवली तर खरंच आपल्याला या गोष्टीत काही आनंद किंवा दुःख येणार नाही. कारण हे ईश्वर ह्या सर्वच गोष्टीतून आपल्याला बाहेर काढेल. त्यामुळं चांगल्यासाठी त्याचे आभारच मानावे आणि दुःखातून तरून जाण्यासाठी त्याची साथ मागावी, एवढं आपल्याला समजलं पाहिजे. संत तुकाराम महाराज काय सांगतात की कशाप्रकारे आपल्याला आपल्या गोष्टीत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी येतात आणि त्याचा सामना कसा केला पाहिजे. ते म्हणतात की मंगळाचा मंगळ साठा वीट तोटा नेने ते, हे भरा साते आले भले भले म्हणवावे. जनी जनार्दन वसे येथे दिसे ते शुद्ध, तुका म्हणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे. या शब्दांमध्ये त्यांनी कशाप्रकारे आपल्याकडे चांगल्या आणि वाईट गोष्टी येतात आणि त्या कशाप्रकारे आल्यानंतर आपण राहिलो पाहिजे हे सांगतात. ते म्हणतात की मंगळाचा मंगळ साठा वीट तोटा नेणे ते, म्हणजे आपल्याला शुभ अशुभ गोष्टी आपल्याकडे येत राहतात. त्या शुभ गोष्टींचा साठा किंवा त्याचे येणं, ह्या गोष्टी आपल्याकडे आल्यानंतर देखील त्या लहान असो किंवा मोठा असो तर ते देखील आपण चांगलं म्हटलं पाहिजे. एखादी गोष्ट खूप मोठी आहे आणि चांगली आहे तरच तिला चांगलं म्हणावं असं नाही. थोड्या काळापुरती जरी एखादी चांगली गोष्ट आली किंवा छोटीशी जरी गोष्ट समाधानकारक आली तरी देखील तिला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे, न की मोठ्या गोष्टीच्या अपेक्षेवर आपण ते आलेला लहान गोष्टीचा आनंद गमावून बसलं पाहिजे. बरेचसे लोक काय करतात की छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद सोडून देतात. त्यांना वाटते की मोठ्या गोष्टीमध्येच खूप आनंद मिळतो, परंतु नंतर मग त्या मोठ्या गोष्टीतला आनंद देखील घेण्यासाठी त्यांच्या मनाची रसिकता किंवा त्यांच्या मनामध्ये चांगुलपणा राहत नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील आनंद मानला पाहिजे. आलेली गोष्ट जी मोठी चांगली असेल तर तीही चांगलीच आहे आणि लहान जी आलेली असेल तीही चांगली आहे. त्याबद्दल तक्रार न करता समाधान जर व्यक्त केलं तर आपल्याला या सर्व गोष्टीमधून चांगुलपणाच दिसून येतो. हे भरा साते आले भले भले म्हणवावे, म्हणजे हेही चांगले म्हणावे आणि तेही चांगले म्हणावे. जनी जनार्दन वसे येथे दिसे ते शुद्ध, ज्याच्या मनामध्ये जनार्दन वसलेला असतो, हा परमेश्वर ईश्वर हा जगज्जेता नारायण वसलेला असतो, त्याला तिथं जे काही असेल ते शुद्धच म्हणावं. तिथं कोणती भावना न ठेवता त्याला वाईट म्हणू नये. तुका म्हणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे. जर आपण ह्या सर्व गोष्टीला जर आपण मान्य केलं आणि आपल्या जर मनामध्ये शुद्ध भावना आणि मुखामध्ये जर शुद्ध शब्द ठेवले तर खरं सुख आपल्याला तिथंच सापडेल. देवाच्या कृपेने जे काही प्राप्त होत असतं ते कितीही लहान असो किंवा मोठं असो, त्याचा असलं तरी ते आपण चांगलं म्हणून जर स्वीकारलं तर त्यामधून खरा आनंद किंवा खरं आपल्या जीवनाचं कल्याण आणि समाधान झाल्याची भावना आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल. हे या अभंगामधून संत तुकाराम महाराज आपल्याला जीवनामधला संदेश सांगतात. हा उपदेश जर आपण अंगीकारला स्वीकारला तर आपलं आयुष्य हे सुखमय आणि चांगल्या गोष्टीने जातं. कारण वाईट चांगलं ह्या गोष्टीमध्ये आपण अडकून न पडता किंवा लहान मोठं या गोष्टीमध्ये न अडकून पडता आलेली प्रत्येक गोष्ट ही छान आहे आणि आपल्या जीवनासाठी सकारात्मक आनंद आणि ऊर्जा निर्माण करणारी आहे, ही भावना लक्षात घेऊन जर आपण असं राहिलो तर जीवनामधला खरा आनंद आणि नैराश्य, आनंद तर मिळेल आणि नैराश्य एका झटक्यासरशी दूर निघून जाईल. जय जय राम कृष्ण हरी.